ठीक आहे, चला सेकंड लेक्चर आपण स्टार्ट करतो आहे. पण लास्ट लेक्चरमध्ये क्यूब रूट ऑफ युनिटी हा जो टॉपिक आहे त्याच्या अकॉर्डिंग काही क्वेश्चन आपण पाहिले होते. त्याच्यातले बेसिक फॉर्म्युले जर माहीत असेल तर कुठलाही क्वेश्चन आपण सॉल्व करू शकतो. हे सर्व क्वेश्चन्स सिम्प्लिफाय करत गेलो होतो. हे क्वेश्चन सॉल्व झालेत. ह्या पॉईंटपर्यंत पोचलो आहे. पुढचे क्वेश्चन्स हे आय बेस आहे, म्हणजे याच्या आधी ओमेगा होता, आता आय म्हटलं तर ह्या 3 व्हॅल्यूज तुम्हाला माहीत पाहिजे. आय रेस टू 1 इज आय स्क्वेअर आहे -1, आय क्यूब मायनस आय आणि आय रेस टू 4 1. तर हा जो आय रेस टू 4 आहे त्याच्या बेसवर आपण क्वेश्चन सॉल्व करतो मोस्टली. म्हणजे कुठलाही पॅरामीटर आला, समजून घ्या आय रेस टू 17 आला तर 4ने डिवाईड केला तर 4चा टेबल 16 म्हणजे रिमाइंडर किती 1. किंवा आय रेस टू लेट कन्सिडर 23 आला तर 4चा टेबल 20पर्यंत गेला, रिमाइंडर किती 3. लाईक दॅट. आय क्यूब म्हटलं तर ह्याच व्हॅल्यू येणार. सेकंड थिंग, अजून एक व्हॅल्यू तुम्हाला माहीत पाहिजे 1/i किती असतं मायनस. नाव 4चा टेबल 56 पर्यंत जाईल. व्हॉट्स रिमेन आय प्लस 4चा टेबल 24 म्हणजे हा आय. सो आय ॲज इट इज 1/i मायनस आय. सो आन्सर एक बाजूला हे नोट करून घ्या, ह्या 4 व्हॅल्यूज लागणार आहे प्रत्येक ठिकाणी. सेकंड थिंग, सम ऑफ एनी 4 कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स. आता 4 कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स म्हटलं तर त्याचं मिनिंग हे n+1 n+2 आय रेस टू. पहिला आपण 4 कॉन्झिक्युटिव्ह नंबर म्हणतो वेअर n बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. याचा आन्सर ऑलवेज 0 असतं. तुम्ही n काही पण घ्या, समजून घ्या 4 घेतला तर हा 5 झाला, 6 झाला, 7 झाला. जर n मी 10 घेतला तर हा 10, 11, 12, 13 सर्वांचा आन्सर काय असेल ऑलवेज 0. तर हे बाजूला नोट करून घ्यायचं आहे. हे अलॉंग विथ दिस आणि हे सम ऑफ 4 एनी कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स. पुढचेही क्वेश्चन त्याच्या बेसवर सॉल्व झाले पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन. नोट करा. फर्स्ट थिंग 1/i मायनस आय राहतं. म्हणजे याला आपण असं नोट करू शकतो 1 + i रेस टू 5 1 - i रेस टू 5. फक्त प्रॉब्लेम हा आहे, जसं आपण a + b रेस टू स्क्वेअर किंवा क्यूबचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे तसा रेस टू 5चा नाही. म्हणजे ही सिंगल टर्म जर राहिली असती तर मग रेस टू 5ने सॉल्व करावं लागलं असतं. पण रेस टू 5चा फॉर्म्युला नाही म्हणून त्यांनी बरोबर एक ॲडजस्टमेंट केलेली आहे की सारख्या 2 टर्म्स दिल्या सेम पावरच्या टर्म्स. म्हणजे याचं मिनिंग आहे पॉवर इज अ सेम, फक्त हे वेगवेगळे आहेत 1 + i 1 - i. सो ह्यासारखा क्वेश्चन आपण आधी पण सॉल्व केला आहे. सो a + b a - b दॅट इज a² - b² रेस टू 5 ॲज इट इज. सो 1² इज अ 1 minus I square is a
-1 रेस टू 5. सो हा मायनस मायनस प्लस झाला. सो 1 + 1 रेस टू 5. सो 2 रेस टू 5. नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे, सारखं स्ट्रक्चर आहे. लेट कन्सिडर ही टर्म नाही राहिली असते. ठीक आहे, तरीसुद्धा आपल्याला हे आणायचं असेल तर रॅशनलाइज केलं असतं. मग आता त्याच्यात पॉवर पण दिलेली आहे आणि असं तर डायरेक्ट म्हणजे याचा आन्सर आपल्याला a + bi फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करायचं. सो हे कधी पॉसिबल आहे, ज्यावेळेस इथे आता हा रॅशनल फंक्शन आहे तर याला आपण पॉवरसोबत पॉवर ॲज इट इज राहू देतो आहे. 1 - i 1 - i आणि ॲडजस्टमेंट करतो, दॅट इज रॅशनलाइज. कॅन्सल झालं तर क्वेश्चन ॲज इट इज आहे. पण हे रॅशनलाइज केलं तर याचा आन्सर एक सिंगल नंबर मध्ये येतं. एक तर i येईल किंवा -i किंवा -2i समथिंग असं काहीतरी येतं. तुम्हाला आठवत असेल हा ॲज अ फॉर्म्युल्यासारखं मी नोट करून दिलं होतं, पण तो 1 + i अपॉन 1 - i होता. त्याचं डायरेक्ट व्हॅल्यू राहते. तसं याची पण व्हॅल्यू आहे किंवा हे सॉल्व करता येतं. आता आपण काय करतो आहे, पॉवर ॲज इट इज इंटरनल पार्ट सॉल्व करतो आहे बाय युझिंग रॅशनलायझेशन. सो रॅशनलायझेशनच्या अकॉर्डिंग a + b a - b डिनॉमिनेटरमध्ये भेटतो आहे. सो 1² -i². तसं आता इथे मल्टिप्लाय करतो. 1ने मल्टिप्लाय केलं तर 1 - i ॲज इट इज. -i ने मल्टिप्लाय केलं तर -i मायनस प्लस i². पॉवर ॲज इट इज आहे. पॉवर बरं. मग आता 1 हा पा -i -2i आणि हा i² किती झाला -1. सो 1 -i² इज ऑल्सो -1. तर +1 -1 कॅन्सल इज इक्वल टू a + bi. सो -2i डिवाइड बाय 2. a + bi आला. सो 2 कॅन्सल. रिमेनिंग -i हॅविंग पॉवर इज 100. चेक करा जरा, हे अंडरस्टँड करा. असं काहीतरी स्ट्रक्चर आलं, त्याच्या पॉवरमध्ये काही असू द्या, एक सिंगल टर्म आली. सो आता -i ची पॉवर 100 आहे. म्हणजे हा 100 हा मायनससाठी पण ॲप्लिकेबल आहे अलॉंग विथ आयसाठी पण. सो टेल मी मायनस नंबरची पॉवर इवन आहे. सो आन्सर पॉझिटिव्ह. आय मग हा किती झाला, i⁻100. a + bi. i⁻100 4चा टेबल 100 पर्यंत जातो डायरेक्ट, म्हणजेच रिमाइंडर 0. रिमाइंडर 0चं मिनिंग काय 1. a + bi हे आपला आन्सर आहे. पाहिजे तर मी याला असं नोट करू शकतो, a + 1 + 0i a + bi. सो इक्वेट केलं तर a ची व्हॅल्यू 1 आहे, b इज 0.
याच्यात 100च्या जागी फॉर एक्झाम्पल 99 राहिला असता, तर 99 काय इवन की ऑड? म्हणजे आन्सर मायनसमध्ये. सेकंड थिंग, I⁻99 झाला असता, 96पर्यंत गेलो असतं, I³ आला असता, म्हणजे ऑलरेडी मायनस आला आहे, I³ व्हॅल्यू मायनस आहे, सो मायनस मायनस कॅन्सल I, त्याच्या बेसवर आन्सर. म्हणजेच असे चेंजेस होऊ शकतात. तर हे पॅटर्न झालं. रेस टू आता किंवा याच्यात इंटरचेंज केलं, 1 + I 1 - I केलं तरी पण असंच काहीतरी भेटतं, त्याच्या अकॉर्डिंग सोल्युशन करता हे पुढे जाऊन पण काही क्वेश्चन्स आहे मोस्टली JEEमध्ये आलेले आहेत. चला नेक्स्ट, बाकी कोणाचं आहे? नेक्स्ट क्वेश्चन. हे आपण सॉल्व केलं आहे पॅटर्न. सिंपल स्ट्रक्चर आहे, सॉल्व करा. फक्त लास्टमध्ये -1 पण आला आहे. आणि एका स्टेपमध्ये आन्सर येतं. म्हणजे सोल्युशन करताना आता आपल्याला माहीत झालं आहे की काय स्ट्रक्चर आहे. सो न्यूमॅरेटर डिनॉमिनेटरमध्ये एक्झॅक्टली कितीचा डिफरन्स आहे ती व्हॅल्यू कॉमन घ्यायची. 10चा डिफरन्स आहे कुठे? न्यूमॅरेटर. सो न्यूमॅरेटरमध्ये I⁻10 जर आपण कॉमन घेतला, रिमेनिंग आहे 582 I⁻. डिनॉमिनेटर ॲज इट इज. लास्टला -1 आहे हे लक्षात राहू द्या. आता न्यूमॅरेटर डिनॉमिनेटर तर ॲज इट इज आहे. सो न्यूमॅरेटर डिनॉमिनेटर कॅन्सल. I⁻10 -1 I⁻10 मीन्स 8 म्हणजे I² बाकी राहिला. -1 -1 पूर्ण नोट करण्याची गरज नाही, क्वेश्चन फक्त नोट करायचा. आता ठीक आहे, प्रोसेस माहीत झाली तर आन्सर जमलं पाहिजे. पुढचाही क्वेश्चन 23-24मध्ये आलेला त्या पॅटर्नचा होता. पहिले नोट करण्याच्या आधी आन्सर विचार करा. एक स्टेप लागेल नोट करताना. आन्सर चला ठीक आहे, चेक करूया. याच्यात कितीचा डिफरन्स आहे? 1. पण 1 कुठे? न्यूमॅरेटर की डिनॉमिनेटर? हां, मग आता हां, तर हे पहा, तुम्ही I म्हणतायत पण चेक करूया. न्यूमॅरेटर ॲज इट इज. हां, मग तरी रॉंग झालं ना. मग तुम्हाला 2 ऑप्शन नाही, एकच ऑप्शन होता. 1/I कॉमन घेतला, सो 1/I मायनस. क्वेश्चन नोट करा, ह्या 2 स्टेप नोट करा.
सारखं 1/i, आय कॉमन घ्यायचं आहे, बट डिनॉमिनेटरमध्ये आहे, न्यूमॅरेटरमध्ये नाही. फक्त क्वेश्चन पूर्ण नोट करा. सोल्युशनमध्ये असं नोट केलं तरी चालणार आहे. समजतं ना ते, काय दोघी सेम आले म्हणजे कॅन्सल. नेक्स्ट क्वेश्चन. नोट करा. समेशन बेस पॅरामीटर गिवन आहे. I/n है. क्वेश्चनमध्ये 200 पर्यंत दिलेलं आहे. हे स्ट्रक्चर समेशनचा जो सिम्बॉल आहे, जे स्ट्रक्चर आहे ते तुम्ही 10 पर्यंत पण यूज केलं आहे. समेशनचं मिनिंग काय आहे की ही जी हा जो इलेमेंट गिवन आहे त्याला आपण सम करत जाणार आहे फ्रॉम 1 to 4. इन्क्रीमेंट करताना बाय 1नी इन्क्रीमेंट करावं लागतं. ठीक आहे. म्हणजे आता फर्स्ट इलेमेंट मी 1 घेतला, यांची व्हॅल्यू फर्स्ट हा n फक्त घेतो आपण 1 प्लस प्लस म्हणजे काय, हा समेशनचा आहे, प्लस I² I³ अप टू कुठपर्यंत आहे 4. जर मी 4 घेतला असता तर समजून घ्या हाच क्वेश्चन राहिला असता तर आन्सर काय राहिला असतं, एनी 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स 0. मग आता आपला क्वेश्चन अप टू 200. सो I⁻², बाकी पण इलेमेंट्स येतील. I⁻²00. ठीक आहे. लॉजिकली विचार करा. ह्या टर्म कॉन्झिक्युटिव्ह पहिली गोष्ट. सो कॉन्झिक्युटिव्हचा रूल आहे सम ऑफ एनी 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स 0 असतो. तर याच्यात अप टू 200 पर्यंत आहे. म्हणजे याचं मिनिंग काय, कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स 4 टर्म्स 200 टर्म्स हे डिवाइड बाय 4 केला म्हणजे अशा 50 टर्म भेटणार आहे. ही फर्स्ट नंबरची टर्म आहे, ही सेकंड, लास्ट कुठपर्यंत असेल 50. प्रत्येकाचा आन्सर आहे 0 कॉन्झिक्युटिव्ह असल्यामुळे. सो फायनल आन्सर इज ऑल्सो 0. नोट. एक वर्ड पण बोलताना दिसलं इमिडिएट पनिशमेंट भेटणार आहे. ठीक आहे. परत आता हा रूल कधीच रिपीट होणार नाही. बोलणारे स्टुडंट.
केस हा 198 राहिला असता तरीसुद्धा प्रोसेस अशीच करणार. 198 म्हटलं तर 4ने डिवाईड केलं तर 196पर्यंत आपण गेलो. पहा आता ही I/1 टर्म नाही, मल्टिपल टर्म आहे. 96 टर्म्सचे जे आन्सर आहे ते 0 झाले असते. लास्टच्या 2 टर्म बाकी I/2 ने बाकी राहिला असता. लास्टच्या 2 टर्म बाकी राहिल्या असत्या. 96 नंतर कोण 97 प्लस 198 आहे. यांना सॉल्व करून आन्सर आला असतं. समजतं ना? म्हणजे याच्यात सिक्वेन्स किती पण असू द्या, डिवाईड करण्याचं मिनिंग किती 4चे ग्रुप बनत आहे. 198 घेतला तर 196च्या अकॉर्डिंग म्हणजेच 49 आन्सर आलं असतं. रिमाइंडर 2 राहिला असतं. लास्टच्या 2 टर्म बाकी असं त्याचं मिनिंग आहे. तर हे लॉजिकली लक्षात राहू द्या. नेक्स्ट पहा, क्वेश्चन काही नोट करण्याची गरज नाही. सुरुवातीला मी सांगितलं होतं 0. ठीक आहे, हेच मी सांगितलं होतं ना, n बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. बरं, आता पुढचे क्वेश्चन स्टार्ट होत आहेत बेस ऑन आर्ग्युमेंट. सो टायटल प्लेस करा, न्यूमरिकल बेस ऑन आर्ग्युमेंट, किंवा त्यालाच आपण ॲम्प्लिट्यूड पण म्हणतो, थिटा पण म्हणतो. न्यूमरिकल बेस ऑन आर्ग्युमेंट ॲम्प्लिट्यूड किंवा थिटा. तो बेसिक लेवलला हे स्ट्रक्चर एक वेळेस ड्रॉ करून घ्यायचं आहे. 0 to 90, 180, 270, 90 डिग्री मल्टिप्लाय बाय 3 केला तर आणि 2. सो आर्ग्युमेंट म्हणजे थिटा, फर्स्ट क्वाड्रंट, टॅन इनवर्स बी अपॉन. फॉर्म्युले नोट करा, हे माहीत आहे आपल्याला, एक वेळेस नोट करून घ्यायचे. पाय प्लस टॅन इनवर्स फॉर्म्युले नोट करा. नंतर मग क्वेश्चन सर्व सॉल्व करता येणार. पण हे जेवढ्या वेळेस तुम्ही रिपीट करणार तेवढं कायमसाठी ते लक्षात राहणार आहे. ठीक आहे, याच्यात ओनली 4 फॉर्म्युलेज नाही, याच्यामध्ये अजून 4 पॅरामीटर ॲक्सिसचे. सो समटाईम कॉम्प्लेक्स नंबर हा ॲक्सिसवर लाईज करत असेल तर त्याचा थिटा डायरेक्टली हा घ्यायचा असतो. फॉर एक्झाम्पल समजून घ्या, आता क्वेश्चन हा आहे 3 + 3i. कोणता क्वाड्रंट? फर्स्ट. -3 + 3i सेकंड. पण क्वेश्चन आता हा आहे -3 म्हटलं तर क्वाड्रंटमध्ये येणारच नाही, लाईज ऑन ॲक्सिस, एक्स ॲक्सिस किंवा तिला रिअल ॲक्सिस म्हणतो. रिअल ॲक्सिस निगेटिव्ह साईड. सो थिटा इज इक्वल टू पाय. हे नोट करून घ्यायचं आहे. हे फक्त ड्रॉ करा आणि याच्यात सपोर्टिंग सर्व लागणार आहे. टॅन इनवर्स मायनस थिटा हा मायनस टॅन इनवर्स थिटा असतो. या टॉपिकवर पण CET मध्ये बऱ्याच वेळेस क्वेश्चन आलेले आहेत. ठीक आहे, क्वेश्चन नोट करा.
पण हे स्ट्रक्चर गिवन आहे, आर्ग्युमेंट फाइंड करायचं आहे. आर्ग्युमेंटचा बेसिक रूल आहे की जोपर्यंत कॉम्प्लेक्स नंबर हा स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये येत नाही, स्टँडर्ड मीन्स ए प्लस बी आय, त्याच्या अकॉर्डिंग मग तरच हे डिसाईड होतं फॉर्म्युला, क्वाड्रंट, ॲक्सिस. सो पहिले आपण याला कन्वर्ट करतो आहे नॉर्मल फॉर्म. सो रॅशनलाइज करणार एकच ऑप्शन आहे. चला ट्राय करा. सेम आहे हे झालेलं आपलं सोल्युशन करायचं आहे. मी सॉल्व करतोच आहे. जर इन केस डिफिकल्टी कुठे वाटली तरी ते समोर आहे, बोलण्याची गरज नाही, तेवढं फक्त लक्षात राहू द्या. काय नाव ए प्लस बी ए मायनस बीच्या अकॉर्डिंग. सो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. सो 1 मल्टिप्लाय केला तर √3 मायनस आय ॲज इट इज. √3i मल्टिप्लाय केला तर √3 इंटू √3 इज 3 आणि आय 3i. √3i मल्टिप्लाय बाय दिस मायनस √3i स्क्वेअर असं असेल. √3i मल्टिप्लाय बाय √3 केला तर 3 झाला 3i. सो z 3 minus -1 √3 as it is, minus I minus plus √3i is a 2i, and minus √3 I square is a -1. Three minus plus 1. So here √3 plus 2i plus √3. So z is equal to 2 √3 plus 2i divided by 4. So z is equal to 2 कॉमन, कारण कि कैंसलेशन होता है. √3 प्लस i डिवाइड बाय 4. एक तो सेपरेट करून 2 कॅन्सल करा, दोघांचं मिनिंग सेम आहे. √3 प्लस i डिवाइड बाय 2. सो स्टँडर्ड फॉर्म येतो आहे √3/2 प्लस 1/2i. याला जर कंपेअर केलं स्टँडर्ड फॉर्मसोबत, सो ए इज इक्वल टू √3/2, बी इज 1/2. ठीक आहे. यानंतर आता आपल्याला विचारलं आहे आर्ग्युमेंट. आर्ग्युमेंटसाठी असं नोट करणार, सिन्स √3/2 कॉमा 1/2 लाइज इन फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये लाइज करतो आहे, त्याच्यामुळे झेड इज इक्वल टू थीटा इज इक्वल टू नॉट झेड tan इनवर्स बी अपॉन ए. Now theta is equal to tan inverse b upon a 1/2 divided by √3/2. So 2 cancel. वन बाय √3. मागे पाण्याची गरज नाही, हे माहीत पाहिजे. 1/√3 30ला येतो आणि 60ला √3 येतो, म्हणजे वाढत जातो तो. हा कमी आहे, पुढचा अँगल वाढत जातो, म्हणजे पहिले कमीवाला अँगल येतो. 1/√3 म्हणजे 30. 30चं मिनिंग आहे π/6. जर इन केस पोलर एक्सपोनेन्शियल विचारलं असतं तर ह्या पुढची एक स्टेप लागणार होती, म्हणजे तसं पण होऊ शकतं. ठीक आहे.
बाकी कोणाचं आहे? नेक्स्ट क्वेश्चन पण सारखं स्ट्रक्चर आहे, 25 मध्ये आलेला क्वेश्चन आहे. नोट करा क्वेश्चन. आर्ग्युमेंट ऑफ झेड लास्टला विचारलेलं आहे. सो अगेन स्टँडर्ड फॉर्म भेटला त्यानंतरच पॉसिबल आहे. सो रॅशनलाइज हाच एक ऑप्शन आहे. स्टँडर्ड फॉर्म ऑब्टेन करण्यासाठी 1 मायनस रूट 3i मी आपण रॅशनलाइज करतो आहे. z इज इक्वल टू -2 1 मायनस रूट 3i. So by using rationalization, a plus b a minus b is a square minus root 3i bracket square. ज्या वेळेस तुम्ही रॅशनलाइज करता एक बेसिक लक्षात राहू दे. रॅशनलाइजमध्ये डिनॉमिनेटरमध्ये जे रिअल आणि इमॅजिनरी पार्ट असतात रॅशनलाइज करून फक्त रिअलमध्ये आन्सर येतं. म्हणून आपण हा रिअल बाहेरच राहू दिला. म्हणजे याचा आन्सर 3, 4, 5, 6 काहीतरी येईल, तो कॅन्सल होऊ शकतो आहे. म्हणजे मध्ये मल्टिप्लाय करण्याची गरज नाही. -2 रॅशनलाइजमध्ये डिनॉमिनेटरमध्ये रिअल नंबर तुम्हाला काहीतरी भेटेल. a स्क्वेअर मायनस रूट 3चा स्क्वेअर 3 i स्क्वेअर इज अ -1. सो z इज इक्वल टू -2 1 मायनस रूट 3i डिवाइडमध्ये मायनस मायनस प्लस 1 प्लस 4 1 प्लस 3 4. So z -2 1 minus root 3i as it is divide मध्ये 4. z is equal to -1/2 plus root 3/2i. आता हा मायनसमध्ये गेला, हा 2 डायरेक्ट सेपरेट नोट केला आहे. सो हा आहे आपला स्टँडर्ड फॉर्म. कंपॅरिझन केलं, a इज इक्वल टू -1/2 आहे. b नाउ सिन्स माइनस रूट लाइज इन सेकंड क्वार्टर, पाई प्लस टॅन इनवर्स b अपॉन ए. हा फॉर्म्युला आहे सेकंड क्वाड्रंटसाठी. b अपॉन ए. सो थीटा इज इक्वल टू पाय. इथे मायनस आला आहे, मायनसचाही फॉर्म्युला टॅन इनवर्स मायनस असेल तर बाहेर मायनस येऊन जातो, बाहेर झाला मायनस टॅन इनवर्स रूट 3. रूट 3 असतो 60. सो पाय -60चं मिनिंग आहे π/3. पण हेही लक्षात राहू द्या, 60 म्हणजे π/3 आणि 30 म्हणजे π/6. सो फायनली 3π - π/3.
याचं एक्सटेन्शन मॅक्सिमम पोलर वगैरेमध्ये पण होऊ शकतं, एक्सपोनेन्शियलमध्ये होऊ शकतं. ठीक आहे, जे विचारलं आहे ते सॉल्व करता येईल. नेक्स्ट क्वेश्चन है -1 + √3i r इज इक्वल टू ई, ओके, इज इक्वल टू r इंटू e⁻i θ. हे काय एक्सपोनेन्शियल म्हणजे कॉम्प्लेक्स नंबरच येतो. सो याचंच मिनिंग -i + √3i r मल्टिप्लाय बाय e⁻i θ. सो याचंच मिनिंग हा जसा कॉम्प्लेक्स नंबर आहे म्हणजे हा झेडच आहे, झेडचं मिनिंग असते a + bi -1. ठीक आहे. a + bi ही टर्म आपल्याला दिलेली कॉम्प्लेक्स नंबर म्हटलं तर. हाही कॉम्प्लेक्स नंबरच आहे म्हणजे यालाच मी असंही नोट करू शकतो z इज इक्वल टू a + bi किंवा याचीच व्हॅल्यू काय राहते r e⁻i θ असते, किंवा यालाच आपण r cos θ + i sin θ नोट करू, म्हणजे सर्वांचं मिनिंग सेम आहे. सो नाव म्हणजे याला डायरेक्ट आता ही एची व्हॅल्यू आणि ही बीची व्हॅल्यू असं आपण म्हणू शकतो. -1 + √3i इज इक्वल टू a + bi. हे सर्व नोट करण्याचं रिझन आहे की हे सर्व कॉम्प्लेक्स नंबर आहे. स्टँडर्ड फॉर्म, एक्सपोनेन्शियल फॉर्म, पोलर फॉर्म सर्व a + biचाच फॉर्म आहेत, म्हणजे कन्वर्जन करतायत. आता याच्यात डायरेक्ट दिलं आहे म्हणून काही फरक पडत नाही. जर असं काही दिलं असतं, समजून घ्या हे स्ट्रक्चर असं दिलेलं राहिलं असतं 2z इज इक्वल टू 2 e⁻π/6 तरी पण चाललं असतं. आता याच्यात तर डायरेक्ट π/6 दिलेलाच आहे, म्हणजे डायरेक्ट अँगल दिलेला आहे. याच्यातला आपण अँगल फाइंड करतो आहे सिम्पल. सो अँगल फाइंड करण्याची प्रोसेस a अँड b भेटला आहे. नाव -1 √3 लाईज इन सेकंड क्वाड्रंट. b/a. So √3 अपॉन -1. हा मायनस बाहेर आला, -tan इनवर्स. √3 कधी असतो 60 π/3. सो आत्ता जे सॉल्व केलं त्यासारखंच आहे, आन्सर येईल नोट करा. ओके,
पुढचा क्वेश्चन आहे. amplitude of ठीक आहे. याच्यात काही वर्ड्स नवीन आले आहेत, पुढे जाऊन त्याच्यावर ॲनालिसिस आहेत, पुढे जाऊन वेगवेगळ्या चॅप्टरमध्ये गिवन आहे. बट याचा ॲम्प्लिट्यूड 3π/4 दिलेला आहे, म्हणजे थीटा तर दिलेला आहे. ॲम्प्लिट्यूड मीन्स थीटा. देन लोकस ऑफ झेड विचारला आहे. लोकस लाईक बाजूला लागल्यास नोट करून घ्या, त्याचं मिनिंग आहे इक्वेशन. ॲक्च्युली त्याची पूर्ण डेफिनेशन आहे. इट इज अ सेट ऑफ पॉईंट्स विथ सॅटिस्फाईड सम जॉमेट्रिकल कंडिशन. इक्वेशन म्हणजेच त्याचं मिनिंग येतं इक्वेशन भेटणार आहे. इक्वेशन ते पुढे जाऊन आपल्याला स्ट्रेट लाईन, सर्कल, पॅराबोला, इलिप्स असे इक्वेशन्स लागतात. त्याच्या थ्रू असं काहीतरी इक्वेशन भेटणार आहे. पण ऑप्शन पाहिले का, इक्वेशन म्हणजे आपल्याला लोकस आला म्हणजे इक्वेशन फाइंड करायचं असं समजून. ठीक आहे. नाव क्वेश्चनमध्ये जो कॉम्प्लेक्स नंबर आहे त्याचा अँगल दिलेला आहे, म्हणजेच ॲम्प्लिट्यूड दिला म्हणजे ॲम्प्लिट्यूडचा फॉर्म्युला. आता याच्यात जर कोणताच आपल्याला क्वाड्रंट माहीत नसेल तर फर्स्ट क्वाड्रंटचा फॉर्म्युला जनरली यूज करायचा राहतो बाय डिफॉल्टमध्ये. ठीक आहे. मी फक्त फॉर्म्युला दाखवतो आहे. टॅन इनवर्स बी अपॉन, म्हणजे हा थीटा जर मला नोट करायचा असेल 3π/4 तर तुम्हाला बी अपॉन ए माहीत पाहिजे, जो याच्या थ्रू आपल्याला भेटणार आहे. ठीक आहे. सो आता याची प्रोसेस अंडरस्टँड करा. ज्याच्यात हा जो झेड यूज झाला आहे, काय यूज करायचं आपल्याला त्याच्या जागी. हां. सो हे जे दिलेलं आहे ते कॉम्प्लेक्स नंबरचं स्ट्रक्चर आहे. आपल्याला ए बीचं स्ट्रक्चर आणायचं आहे, म्हणजे स्टँडर्ड फॉर्म. तर मी याला असं नोट करतो a + bi, म्हणजे हा आपला कॉम्प्लेक्स नंबर आहे ना. कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे काय, झेड. मी आता याला झेड नोट केला असतं तर त्या झेडला त्यांनी असं सांगितलं आहे, म्हणून मी त्याला a + bi नोट करतो की हा जो झेड आहे तो काय आहे, झेड -2 -3 असं स्ट्रक्चर दिलेलं आहे. मग आता याच्यात a + bi ॲज इट इज, ह्या झेडच्या जागी मी हे घेऊ शकतो आहे x + iy -2 -3i. सो a + bi, मला हे सांगा, समजून घ्या, असं राहिलं असतं 2 + 3i = a + bi. सो टेल मी a = what, b = हां हे तुम्ही सांगताय, बट याचं मिनिंग काय, आपण इक्वेट करतो आहे रिअल पार्ट विथ रिअल, इमॅजिनरी विथ इमॅजिनरी. तर याच्यात पण सारखंच आहे. याच्यात जर पाहिलं तर हा रिअल इमॅजिनरी, तसं याच्यामध्ये हा रिअल आहे, हा पण रिअल आहे. हे दोघी कोण आहेत, सो मी रिअल पहिले नोट करून घेतो आहे x -2, त्याच्यानंतर इमॅजिनरीच्या ह्या 2 टर्म आहेत प्लस iy -3i. नाव a + bi ॲज इट इज x -2. ठीक आहे. याच्यात i कॉमन, y -3. सो टेल मी रिअल अँड इमॅजिनरी, एची व्हॅल्यू काय, b. सो ह्या प्रोसेसला काय म्हणतात, बाय इक्वेटिंग रिअल अँड इमॅजिनरी. हे नोट करण्याची गरज नसते, फर्स्ट टाईम आलं आहे तर तुम्हाला माहीत पाहिजे. सो a = काय आहे, x -2, b = y -3. सो याच्यात एक विचार करा, हे जर असं काही आलं असतं a = 2, b = -3, तर आपण डिसाईड केलं असतं क्वाड्रंट. -3 म्हटलं तर 4 क्वाड्रंटमध्ये आलं असतं. तसं याला पाहून क्वाड्रंट डिसाईड होत नाही. होतो का कोणता क्वाड्रंट आहे. जर क्वाड्रंट डिसाईड होत नसेल तर नॅचरली फर्स्ट क्वाड्रंट यूज करायचा राहतो. ठीक आहे. सो थीटा किती आहे, 3π/4. टॅन इनवर्स b अपॉन a. सो a अँड b. आता जर a बीच्या जागी हे
स्ट्रक्चर येतं म्हणजे आन्सरमध्ये ते राहणारच आहे. y-3 पाहता हा टॅन इनवर्स मी ह्या साईडला शिफ्ट करून टाकतो. हा झाला टॅन. हां 3π/4 म्हणजे 45 राहतो. 45ला 3ने मल्टिप्लाय केलं तर 135. सो हा आहे 135. ठीक आहे. हा टॅन इनवर्स ह्या साईडला आला तर टॅन झाला इज इक्वल टू y-3 x-2. टॅन 135 सॉल्व करूया. टॅन 180 मायनस 45 आलाइड अँगल y-3 x-2. नाव टॅन पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? 180 मायनस म्हणजे डिक्रीमेंट की इन्क्रीमेंट? डिक्रीमेंट. सो ऑल साईन टॅन कॉस. हा डिक्रीमेंट म्हणजे इथे येतोय साईन पॉझिटिव्ह, टॅन काय असेल? निगेटिव्ह असेल. ठीक आहे. एक बाजूला हेही ड्रॉ करून घेणार. सो फायनली हा येतोय मायनस टॅन 45 इज इक्वल टू y-3 x-. टॅन 45 1 असतो म्हणजे हा झाला -1 y-3 x-2. सो ही टर्म ह्या साईडला गेली तर -1 झाली +2 डायरेक्ट नोट केली आता इज इक्वल टू y-3. सो इक्वेशन कधी पण x पॉझिटिव्ह घ्यायचा राहतो म्हणजे यांना आपण शिफ्ट करणार. सो शिफ्टिंग केलं तर फायनल आन्सर हा झाला x, हा +y, हा +2 त्या साईडला मायनस म्हणजे -5 इज इक्वल टू 0. सो x + y इज इक्वल टू 5 असं म्हणू शकतो आपण. तो वर्ड लक्षात राहू द्या. लोकसचं मिनिंग आहे इक्वेशन. फायनल इक्वेशन काहीतरी भेटेल. मग आता इक्वेशन पण ही जी इक्वेशन आली हिचे पण पर्टिक्युलर नेम्स आहे. ही स्ट्रेट लाईनची इक्वेशन आहे. जर x² + y² आला असतं तर तो सर्कल असतो. तसं पॅराबोला इलिप्स असतो. म्हणून ऑप्शन असे पण दिलेले राहतात की ऑब्टेन झालेलं इक्वेशन स्ट्रेट लाईन आहे, सर्कल आहे, इलिप्स आहे. हे वेगवेगळे चॅप्टर्स आहे आपल्याला. पण आता ज्यावेळेस ही एक्झाम होईल तर सर्वच झालेलं राहतं. मग त्यांच्यानुसार तुम्हाला सर्कल पण माहिती, इलिप्स पण माहिती आहे. ठीक आहे. फक्त पुढे जाऊन तसं असेल तर मी फक्त सर्कलचं इक्वेशन कसं असणार आहे, स्ट्रेट लाईन काय असेल ते आपण पाहूया. एक क्वेश्चन नोट करा, कंप्लीट करा त्याच्यानंतर. क्वेश्चनचा मेन स्ट्रक्चर कसं काय, अँगल दिला होता म्हणजे आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा. हा किंवा क्वाड्रंट वाईज पण असू शकतो. आणि जे काही दिलेलं असेल तो कॉम्प्लेक्स नंबरच राहतो. एक पूर्ण चॅप्टरमध्ये सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे कॉम्प्लेक्स नंबर याला म्हणतात. प्रॉपर देताना ते काही देऊ शकतात. तुम्हाला काही दिलेली टर्म अशी जाणायची, मगच जे काही विचारले ह्या चॅप्टरमध्ये काही सॉल्व करायचं असेल तर a+bi माहीत असेल तरच सॉल्व होतं, नाही तर नाही होत. मग तुम्ही आर्ग्युमेंट फाइंड करा, पोलर फॉर्म फाइंड करा किंवा कुठलंही चॅप्टर, कुठलंही ह्या चॅप्टरमधला टॉपिक घ्या, असं आणणं गरजेचं आहे. म्हणजे फक्त देताना ते वेगवेगळे हे स्ट्रक्चर देतात. नोट करा. सारखाच आहे क्वेश्चन. आवाज यायला नको. 3 + 2i
रॅशनलाइज केलं तर ए प्लस बी ए मायनस बीच्या अकॉर्डिंग ए स्क्वेअर मायनस बीचा स्क्वेअर म्हटलं तर आय स्क्वेअर म्हटलं तर तो +1 होऊन जाईल. आणि 3नी मल्टिप्लाय केलं तर 3 - 3i 2i प्लस मायनस 2i स्क्वेअर आहे. आय स्क्वेअरमुळे तो काय होऊन जाईल प्लस. आता मी डायरेक्ट नोट केलं इज इक्वल टू 1/2x प्लस iy. सो हा 2 पुढच्या स्टेपमध्ये इथे 2 आहे, हा 4 - i इज इक्वल टू 1/2x प्लस iy. हां 5 - i झालं ना. बरं. सो हा 2 कॅन्सल. सो हे डायरेक्ट इक्वेट होत आहे. x इज इक्वल टू 5, y इज इक्वल टू -1. विचारलं होतं x मायनस y, 5 मायनस मायनस प्लस, पण तिथं मायनस आहे. हे कंप्लीट करा.